नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजेच कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली जाणारी रामानुजन गणित परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा काल 16 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील जवळजवळ 35-36 केंद्रावरती ही परीक्षा घेतली गेली. यातील प्रश्न भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या स्पर्धेसाठी असो, MPSCच्या स्पर्धेसाठी असो, सरळ सेवा भरतीसाठी असो, यातील उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टिकोनातून या परीक्षेकडे पाहिलं जावं. 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तिसरा प्रश्न आपण सोडवणार आहोत. 3 गुणांचा प्रश्न आहे. सर्व उद्या सिम्प्ली बाय द फॉलोइंग. चौकट कंसात 7.2/9 अधिक 0.72/0.09 अधिक 0.072/0.9 भागिले 3.1/3. दशांश चिन्ह सरकून या ठिकाणी 72/90 होणार. या ठिकाणी दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी आहे, त्यामुळे 72/9 होणार. या ठिकाणी दशांश चिन्ह काढून 72/900 होणार. भागिले 3×9 आणि 1 10/3. पूर्णांक अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर केलं. 9 भाग जातो 9×8=72 9×10=90 8/10 अधिक 72/9 9×8=72 8 अधिक या ठिकाणी 9×8=72 आणि खाली 9शाला 9 9 1 9 9 0 0 0 म्हणजे 8/100. ओके, गुणले 10/3. त्यानंतर 8/10 म्हणजे 0.8 अधिक 8 अधिक 8/100 म्हणजे 0.08 8 अधिक 0.8 अधिक 0.08 म्हणजेच 8.88 गुणले 310. 3 888ला गुणले 3 8 24ला 4 हाताले 2 3 8 24 2 26ला 6 हाताले 2 3 8 24 2 26 भागिले 10 दशांश चिन्ह 1 2 तिसऱ्या ठिकाणी आणि या 10मुळं पण आणि एक वाटलं, त्यामुळे 3 दशांश चिन्ह झाल्यानंतर सुटे दशक शतक हजार म्हणजे 2.664. ओके, ते त्याचं सिम्प्लिफिकेशन. हा 3 गुणांचा प्रश्न आहे. विस्तार करा. एक्सपांड कंसात 3p अधिक 4q वजा 5x कंसाचा वर्ग. या ठिकाणी a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac पहिल्या पदाचा वर्ग 3pचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4qचा वर्ग अधिक वजा 5x तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद 3p गुणिले 4q अधिक 2 गुणिले दुसरं पद 4q गुणिले वजा 5x दुसरं पद तर तिसरं पद अधिक 2 गुणिले पहिलं पद 3p गुणिले तिसरं पद वजा 5x. पहिल्या पदाचा वर्ग 3pचा वर्ग 9p वर्ग अधिक 4qचा वर्ग 16q वर्ग वजा 5xचा वर्ग अधिक 25x वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग 3p कंसाचा वर्ग 9p वर्ग अधिक 4q कंसाचा वर्ग 16q वर्ग वजा 5x कंसाचा वर्ग 25x वर्ग. पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकारा दुप्पट 3 चौक 12 दोन्ही 24pq 3 2 6 चौक 24pq अधिक 24pq. दुसरं तिसरं पद अधिक वजा वजा 5 चौक 20 त्याची दुप्पट 40 वजा 40qx. इथं आहेच ते पहिलं तिसरं पद त्याची दुप्पट पहिलं अधिक आहे शेवटचं वजा अधिक वजा वजा 2 गुणिले पहिलं पद 3p आणि गुणिले शेवटचं पद वजा 5x. ओके, इथं लिहिलेच आहे 5 त्रिक 15 दुने 30 वजा 30px. ओके, पहिल्याचा वर्ग 9p वर्ग दुसऱ्याचा 16q वर्ग वजा 5x कंसाचा वर्ग म्हणजे अधिक 25x वर्ग. पहिल्या दुसऱ्याचा पदाचा गुणाकार 3 चौक 12 ते दुप्पट 24pq लिहिलेला आहे. या ठिकाणी दुसरं तिसरं पद 5 चौक 20 वजा 20ची दुप्पट वजा 40qx लिहिलेलं आहे. पहिलं तिसरं पद गुणाकार 3p गुणिले वजा 5x वजा 15px त्याची दुप्पट वजा 30px. ओके, अशा पद्धतीनं
सी त्यातला आहे. 4 गुणांचा सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 2x अधिक 1/2x कंसाचा घन वजा 2x वजा 1/2x कंसाचा घन. ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार आहे. पहिल्या पदाचं घन 2xचा घन अधिक सी आकडा आहे त्यातला चौथा सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 2x अधिक 1/2x कंसाचा घन वजा कंसा 2x वजा 1/2x कंसाचा घन. या ठिकाणी पहिल्या कंसासाठी ए अधिक बी कंसाचा घन पहिल्या पदाचा घन 2x कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2x कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच 1/2x अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच 2x गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 1/2x कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घन 1/2x कंसाचा घन. वजा चिन्ह आहे आतमध्ये पद्धतीच फक्त चिन्ह हे दुसऱ्या पदाचं वजा आणि शेवटच्या पदाचं वजा. ओके. 2x कंसाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले 1/2x अधिक 3 गुणिले दुसरं पद 2x पहिलं पद 2x गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 1/2x कंसाचा घन. ओके. 2x कंसाचा घन 8x घन 3 अधिक हे 3 2x कंसाचा वर्ग आणि छेदस्थानी 2x गुणाकार आहे त्यामुळे वरती 2x राहिला शिल्लक. ओके. अधिक 3 गुणिले 2x वर 1च आहे आणि 1/2x कंसाचा वर्ग खाली 2 आहे त्यामुळं खाली राहिला 2x. ओके. अधिक दुसऱ्या पदाचं घन 1/8x घन. ओके. दुसऱ्यासाठी आता पहा ह्या वजामुळं हे 8x घन आत येणार आहे ते वजा होणार वजा 8x घन. पुढं या वजामुळं वजा वजा अधिक होणार आहे अधिक 3 गुणिले 2x. ओके. इथं आलो या वजामुळे हे वजा होणार आहे 2x इथला आणि 1/2x कंसाचा वर्ग आहे 2x खाली 2 वेळा आहे वर 1 वेळा आहे म्हणजे अधिक या ठिकाणी हे अधिकचं वजा वजा 3 छेद हे अधिक वजा अधिक 3चं वजा 3 2x आणि इथला 2x गेला खाली 1 शिल्लक राहिला वजा 3/2x आणि या ठिकाणी शेवटी हे वजा आहे या वजाचं या वजामुळे अधिक झालं अधिक 1/8x घन. आता आपल्याला लक्षात आलं असेल की 8x घन वजा 8x घन जाणार आहेत 3 दुनी 6x अधिक 3 दुनी 6x अधिक 3/2x वजा 3/2x गेले 1 या ठिकाणी 3 दुनी 6x इथला 6x इथला अधिक 1/8x घन अधिक 1/8x घन त्यामुळे 6x 12x आणि 2 वेळा आहे 2/8x घन 12x अधिक 2 8 के बे चौकाट 4 1/4x घन. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न चौथा आहे सोडवा. सॉल्व. वर्गमूळ 64चा 5/6 गुणिले 128चा 2/7 आहे छेदस्थानी 32चा 7/5 गुणिले 16चा 2/4 सॉरी 3/4 आहे. ओके. या ठिकाणी वर्गमुळात 64चा 5/6 म्हणजे 2चा 6वा घात म्हणजे 64 64 साठी 2चा 6वा घात त्याचा 5/6 आहे.
गुणिले 128 म्हणजे 2चा 7वा घात, 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32 दुनी 64 दुनी 128, 2चा 7वा घात आणि त्याचा 2/7. ओके. छेदस्थानी 32चा 2/5 म्हणजे 32 म्हणजे 2चा 5वा घात, त्याचा 2/5 गुणिले 16चा 2चा 4था म्हणजे 16 आणि त्याचा 3/4 आहे. मग घाताचा घात घातांचा गुणाकार. या ठिकाणी 6ला 6 गेले 2चा 5वा घात, 7ला 7 गेले 2चा 2रा घात, 5ला 5 गेले 2चा 2रा घात, 4ला 4 गेले 2चा 3रा घात. ऑलरेडी या ठिकाणी 2चा 2रा गेले, वरती 2चा 5 वेळा आहे, 2चा 3 वेळा आहेत, म्हणजे समान पाया भागाकार घातांची वजाबाकी 5मधून 3 गेले. 2चा 5तनं 3 गेले 2, 2चा वर्ग, वर्गमूळात 4 आणि 4चा वर्गमूळ 2. अशा पद्धतीने याचं उत्तर 2. या ठिकाणी विस्तार करा. एक्सपांड x/3 वजा 3/x कंसाचं घन a वजा b कंसाचं घन म्हणजे पहिल्या पदाचं घन, पहिलं पद x/3 त्याचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचं वर्ग x/3 कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच x/3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 3/x कंसाचा वर्ग आणि अधिक वजा दुसऱ्या पदाचा घन 3/x कंसाचा घन. ओके. अशा पद्धतीनं पहिल्या पदाचा घन x घन 3चा घन 27 वजा या ठिकाणी 3 गुणिले xचा वर्ग छेद 3चा वर्ग 9 गुणिले 3/x अधिक इथं 3ला 3 गेले, 3चा घन 9, 9x छेद x वर्ग अधिक वजा आहे, वजा 3चा घन 27 आणि xचा घन x घन. पहिलं पद आहे x घन छेद 27 वजा ह्या 3 त्रिक 9 आणि हे छेदस्थानचं 9 गेले. ओके. 3 त्रिक 9 छेद 9 आणि x वर्गमधला 1x खालचा x गेला म्हणजे वरती शिल्लक राहिला 1x अधिक इथं पुन्हा पहा. या ठिकाणी 3ला 3 गेलेत, 3 गुणिले पहिलं पद x/3 त्यातला 3 गेला गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 3/xचा वर्ग, या ठिकाणी 3चा वर्ग 9 आणि गुणिले x छेद x वर्ग. ओके. वजा 3चा घन 27 छेद xचा घन x घन. इथं आलो. या ठिकाणी 3 त्रिक 9ला 9 गेले, xला x गेला 1x राहिला वरती आणि xला x गेल्यानंतर 9/x आणि वजा 27/x घन हे त्याचं विस्तार रूप आहे. पुन्हा 4 गुणांचा प्रश्न 4थ्यातला सी. एका वर्तुळाची जीवा 30 सेमी आहे. जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 8 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. द chord of a circle is 30 cm and the distance of the chord from the center is 8 cm. Then find the distance of diameter of circle. या ठिकाणी वर्तुळाची जिवा 30 सेंटीमीटर आहे. समजा ही वर्तुळाची जिवा AB 30 सेंटीमीटर आहे. जिवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर समजा वर्तुळ केंद्र O आहे, वर्तुळ केंद्रापासून ही जिवा 8 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ओके. या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो. अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो म्हणजे OM रेख OM
लंब जीवा ए बी, ओ एम हे जीवा ए बीला लंब आहे. आणि मग म्हणून ए एम बरोबर एम बी, ए बीच्या निम्मी म्हणजे 30/2 म्हणजे एम बरोबर 15 सेमी. ओके, हे 15 सेमी. या ठिकाणी त्रिकोण ओ एम ए काटकोन त्रिकोण आहे, पायथागोरस प्रमेय वापरायचं. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिज्या म्हणजे कर्ण आहे. ओ ए वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक ए एम वर्ग, 8 वर्ग ए एम 15 आहे, 15 वर्ग, 8 वर्ग 64 आणि 15चा वर्ग 225. या ठिकाणी ओ ए बरोबर 64 अधिक 15चा वर्ग 225 आणि 64 289. ओ ए वर्गच वर्गमूळ ओ ए 289चा 17. त्यामुळे या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या ओ ए बरोबर 17 सेमी आणि डायमीटर वर्तुळाचा व्यास 2 × 17 त्रिज्ये दुप्पट 34 सेमी. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा शेअर करून आपणास किती गुण मिळाले याचा ताळमेळ घाला. भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न असल्यामुळं त्याचा सराव संग्रही ठेवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.